नमस्कार. आज आपण काळे साहेबांच्या प्लॉटवर आलेलो आहे. तालुका कर्जत आणि राशीन गाव आहे इथं. तर आज दोडक्याचा प्लॉट आहे. 3 एकर क्षेत्र आहे. लागवड झाली ती रोपं बारीकच होते. त्यावेळेस आपण या प्लॉटला ट्रीटमेंट चालू केली ती. तर सरांचं म्हणणं असं होतं बा वेलांची वाढ होत नाही, पिवळे पडताय, अशा विविध समस्या होत्या. तर आपण आपल्या कंपनीची ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर आज तुम्हाला ही पारस बाग फुललेली दिसत आहे. तर याच्या मागचं नेमकी कारण किंवा रहस्य काय बा, कोणती ट्रीटमेंट आहे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही कोणत्या कंपनीची खतं म्हणजे सोडता बा या प्लॉटला? फर्टिन ॲग्रोची खतं तुम्ही इथं सोडताय. ही खतं सोडल्यानंतर काय फरक वाटला बा तुम्हाला? बियालांची वाढ झपाट्याने झाली आणि फळांची संख्या वाढली. आज किती माल तुटतोय? आज 1.5 ते 2 टन दिसाड माल निघतोय. दिसाड माल निघतो. महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो की आज 3 एकर क्षेत्रामध्ये दिवसाड 1.5-2 टनापर्यंत त्यांचं माल तुटतोय. माझ्या मते अख्या पंचकृषी तेवढा माल कोणाच निघत नसेल. नाही काय निघतोय? निघत नाही ना. क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता. क्वालिटी एकदम छान आहे. इथून तिथून नुसता अख्खा दोडकाच दिसतोय. म्हणजे माल एवढा लागला, क्वालिटी एकदम छान निघालेली. आणि माल कुठं जातोय सर आपला आता? आपला गुजरात सुरतला जातोय माल. सुरतला माल जातो दिवसाड. इथून ट्रान्सपोर्टची सुविधा आहे बस सुरतला माल. सुविधाची नाही काळजी काय. बरोबर. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की योग्य अन्नद्रव्याचं जर व्यवस्थापन आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या जर शेतामध्ये जर केलं तर अशा प्रकारे आपण सुंदर पारस बाग फुलू शकतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.